नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबाबत एक अपडेट आहे. खूप जणांना बँक अकाउंट लिंक नाही दाखवत आहे आणि त्यांना आता प्रश्न पडला आहे की 1500 रुपये मिळणार नाहीत. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे नारी शक्ती दूत या ॲपवरून भरणे चालू आहे. सध्या जरी पोर्टल आलेलं नाही आणि पोर्टल लवकरच येईल असं अपडेट आहे, पण ज्यांनी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनमधून फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आता कालपासून एडिटचे ऑप्शन आलेले आहेत आणि एडिटच्या ऑप्शनवर त्यांनी जाऊन बघितलं असल्यास त्यांना तिथे दाखवण्यात येते की बँक अकाउंट लिंक नाही आणि याचमुळं खूप साऱ्या महिला असतील, अर्जदार असतील, हे आता त्यांच्या मनामध्ये शंका यायला लागलेली की त्यांना 1500 रुपये मिळणार किंवा नाही. तर संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवते. एक्झाम्पलसाठी हा फोटो आहे. अर्जदाराची खाते असलेल्या बँकेचा तपशील. तिथे तुमच्या बँकेचं पूर्ण नाव दाखवेल, बँकेचे खातेदाराचे नाव दाखवेल, बँकेचा खाते क्रमांक दाखवेल आणि तुमचा बँकेचा IFSC कोड जो आहे तो IFSC कोड दाखवेल आणि खाली लिहिलेलं असते बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? इथे नाही. खूप जणांना असं दाखवत आहे नाही, पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्ही जर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, होय जर केला असेल तर चिंता करू नका, कारण नारी शक्ती दूत हे ॲप दिवसेंदिवस आणि रोज काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल होत असतात. काही कारणास्तव त्यांच्या या बँक खात्यामध्ये जे नाही दाखवत आहे आणि त्यांनी होय केलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरतेवेळेस जर होय केला असेल आणि आता अपडेट झाल्याच्यानंतर जर तुम्हाला नाही दाखवत असेल तर चिंता करायची कारण नाही आहे. तुम्हालाही 1500 रुपये मिळणार आहेत, कारण ॲप जेव्हा अपडेट होते त्याच्यामध्ये काही बग असतात, काही अडचणी असतात, त्या दूर झाल्याच्यानंतर हे ऑटोमॅटिक तुमचं नाहीच्या जागी होय होईल. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस जर तुम्ही फॉर्म भरताना होय केला असेल तरच होय होईल, अन्यथा ते नाहीच राहील. आणि ज्यांच्या बँक खात्याला किंवा आधारला बँक संलग्न नसेल त्यांनी लवकरात लवकर बँक लिंक करून घ्यायची. आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, आधारला बँक लिंक करणे आणि आधारला बँक लिंक असणे याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. तर तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे कसं चेक करायचं याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी पण तो व्हिडिओ येईल. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे. तिथे जर येस असेल तर तुम्हाला 100% 100% हे 1500 रुपये मिळणार आहेत. ह्या अपडेटनुसार ही माहिती आहे. भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीनुसार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.